म्हशीने दिला पिल्लाला जन्म. शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं. भयंकर प्रकार. कारण ऐकून सगळे हैराण. असं होऊच कसं शकतं? अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील खुशालपूर नावाचं एक छोटंसं गाव. साधं, शांत आणि शेतीवर जगणारं हे गाव. दिवसभर शेतात कष्ट करणारे लोक आणि संध्याकाळी शांत वातावरण. अशा या गावात अचानक एका रात्री एक अशी घटना घडली की तिची चर्चा काही तासातच गावाच्या बाहेर पोहोचली. त्या रात्री गावात सर्वत्र शांतता होती. बहुतेक लोक झोपलेले होते. मात्र एका घरात मात्र प्रचंड हालचाल सुरू होती. घरातील मंडळी धावपळ करत होती. कोणी अंगणात तर कोणी गोठ्याजवळ. वातावरणात उत्सुकता होती, पण त्याचवेळी थोडीशी घाई आणि गडबडही दिसत होती. गोठ्याजवळ उभा असलेला शेतकरी वारंवार इकडे तिकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. थोडा आनंद, थोडी घाई आणि थोडं चिंतेचं सावट. घरातील लोकही त्याच्याकडेच पाहत होते, जणू काही मोठी घटना घडण्याची वाट पाहत होते. थोड्याच वेळात गोठ्यातून आवाज येऊ लागले. घरातील लोकांची धावपळ वाढली. काही वेळानं अचानक घरात आनंदाचं वातावरण पसरलं. कुणीतरी मोठ्याने काहीतरी सांगितलं आणि घरातील लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पण त्या आनंदाच्या क्षणानंतर काहीतरी वेगळंच घडलं. शेतकरी अचानक घरातून बाहेर आला आणि मोबाईल हातात घेतला. त्याने एका नंबरवर फोन लावला. फोन लावताना त्याचा आवाज थोडा घाईचा वाटत होता. हा नंबर साधा नव्हता, तो होता आपत्कालीन सेवा क्रमांक. साधारणपणे हा नंबर फक्त गंभीर परिस्थितीतच वापरला जातो, अपघात, गुन्हा आणि जीविताला धोका असताना. त्यामुळे फोन उचलणाऱ्यांनाही हा कॉल अत्यंत महत्त्वाचा वाटला. फोनवर शेतकरी काहीतरी सांगत होता. त्याचा आवाज उत्साही होता, पण शब्द मात्र थोडे गोंधळात टाकणारे होते. फोनवरील संभाषण ऐकणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही क्षणभर समजलं नाही की नेमकं काय प्रकरण आहे. काही मिनिटातच हा कॉल पोलिसांकडे पोहोचला. रात्रीचा वेळ असल्यामुळे पोलिसांना वाटलं की नक्कीच काहीतरी गंभीर घडलं असावं, कारण लोक विनाकारण या नंबरवर फोन करत नाहीत. पोलिसांच्या पथकाला तातडीने त्या गावाकडे रवाना होण्याचे आदेश देण्यात आले. गाडी सायरन वाजवत गावाकडे निघाली. मध्यरात्री पोलिसांची गाडी गावात येताना पाहून काही लोकही बाहेर डोकावू लागले. गाडी थेट त्या शेतकऱ्याच्या घरासमोर थांबली. पोलिसांनी उतरून घराच्या अंगणात पाऊल टाकलं. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता होती, कारण त्यांना अजूनही वाटत होतं की काहीतरी मोठं संकट असणार आहे. शेतकरी मात्र त्यांना पाहून हसतमुखाने पुढे आला. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता, उलट तो खूप आनंदात दिसत होता. त्यामुळे पोलिसांनाही थोडा गोंधळ वाटू लागला. काय झालं, कुठे आहे समस्या, असा प्रश्न पोलिसांनी विचारला. पण शेतकरी काहीतरी वेगळंच सांगू लागला. त्याचे शब्द ऐकून पोलिसांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. घरातील इतर लोकही अंगणात जमा झाले होते. काही जण हसत होते, तर काही जण शांतपणे हे सगळं पाहत होते. वातावरणात आता गंभीरतेपेक्षा उत्सुकता जास्त होती. पोलिसांना अजूनही नीट समजत नव्हतं की नेमकं प्रकरण काय आहे. त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्याला विचारलं, तक्रार काय आहे, कोणता गुन्हा झाला आहे. शेतकरी मात्र पुन्हा एकदा हसतच उत्तर देऊ लागला. त्याचे शब्द ऐकताना पोलिसांच्या भुवया उंचावल्या, कारण त्याने जे सांगितलं ते त्यांनी कधी अपेक्षित केलं नव्हतं. काही क्षणांसाठी सगळीकडे शांतता पसरली. पोलीस एकमेकांकडे पाहू लागले, जणू त्यांना विश्वासच बसत नव्हता की ते जे ऐकत आहेत ते खरं आहे. गावातील काही लोकही तिथे जमले होते. त्यांनाही उत्सुकता होती की इतक्या रात्री पोलीस का आले. पण जेव्हा त्यांना खरं कारण समजलं, तेव्हा काही जण हसू आवरू शकले नाहीत, कारण हा प्रकार गुन्ह्याचा नव्हता, अपघाताचाही नव्हता आणि कुणाचाही जीव धोक्यात नव्हता. उलट त्या घरात तर आनंदाचं वातावरण होतं. शेतकरी जसवीर सिंह यांच्या पाळीव म्हशीने त्या रात्री एका गोंडस पिलाला जन्म दिला होता. घरात आनंदाचा क्षण होता आणि त्या आनंदात त्याने काहीतरी वेगळंच करण्याचा विचार केला. आनंदाच्या भरात त्याने चक्क आपत्कालीन क्रमांकावर फोन केला आणि पोलिसांना घरी बोलावलं. त्याची कोणतीही तक्रार नव्हती, कोणताही गुन्हा नव्हता. पोलिसांनी विचारलं तेव्हा त्याने अगदी सहज सांगितलं, माझी म्हैस व्यायली आहे म्हणून तुम्हाला दूध पाजायला बोलावलं आहे. हे ऐकताच पोलीस काही क्षण स्तब्ध झाले. त्यांना समजलं की हा कॉल पूर्णपणे विनाकारण होता. मध्यरात्री तातडीने धाव घेतलेल्या पोलिसांना हे ऐकून रागही आला आणि आश्चर्यही वाटलं. त्यांनी शेतकऱ्याला अशा प्रकारे आपत्कालीन नंबरचा वापर करू नये अशीच समज दिली. आनंदाच्या भरात एका शेतकऱ्याने चक्क पोलिसांना दूध पिण्यासाठी घरी बोलावल्याची ही विचित्र पण लक्षवेधी घटना सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.